नमस्कार आदरणीय पवार सर. संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर सांगली आयोजित आंतरजाल उपक्रम यामध्ये लेखक कवी आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत आज सोमवार दिनांक 12/10/2020 रोजी चौथे पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित एक थोर समाज सुधारक, दलित पॅन्थर चळवळीचे प्रमुख प्रवर्तक, एक लेखक, सुप्रसिद्ध कवी आदरणीय ज.बी. पवार सर उपस्थित आहेत. इयत्ता 10वी कुमार भारती पाठ्यपुस्तकातील पद्य 19 तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेबद्दल ते आपणाशी सुसंवाद साधणार आहेत. सर्वप्रथम मी सौ वैशाली आडमुठे, यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर या प्रशालेच्या वतीने या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री अरविंद कदम सर, माझे सर्व शिक्षक सहकारी आणि माझे सर्व विद्यार्थी या सर्वांच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत करते. कवी ज.बी. पवार यांची तू झालास मूक समाजाचा नायक ही कविता. या कवितेच्या माध्यमातून कवींनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तृत्व आणि अस्पृश्य समाजाची सद्यस्थिती शब्दबद्ध केली आहे. बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करणारी, त्यांना अभिवादन करणारी ही कविता. चौदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करताच जे आंदोलन उभं राहिलं त्या सामाजिक लढ्यातील संघर्षाला शब्दात बांधून नव्या पिढीला इतिहासाचं दर्शन घडवणारी अशी ही कविता. अशा या कवितेचे कवी आहेत सुप्रसिद्ध कवी आदरणीय ज.बी. पवार सर. सर्वप्रथम मी त्यांचा परिचय करून देते. त्यांचे पूर्ण नाव श्री जयराम विठ्ठल पवार. जन्म 15/7/1944 रोजी झाला. आज ते 76 वर्षांचे आहेत. मूळ गाव मुक्काम पोस्ट पिळवली, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी, पण सध्या ते बोरिवली, मुंबई इथे वास्तव्याला आहेत. त्यांचं शिक्षण लोकल बोर्ड रत्नागिरी इथे झाले. त्यांच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध या दोन महान व्यक्तींचा आदर्श उभा आहे. त्यांची साहित्य संपदा जर पाहिली तर त्यामध्ये त्यांची बलिदान ही कादंबरी, नाकेबंदी हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातील तू झालास मूक समाजाचा नायक ही कविता त्यांच्या नाकेबंदी या कविता संग्रहातून घेतलेली आहे. तसेच वडवानर ही दीर्घ कविता, उच्चवास युगंधराचे, अस्तित्वाच्या रेषा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर ही संपादनपर पुस्तकं प्रसिद्ध आहेत. तसेच आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखसंग्रह प्रकाशित झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी आपल्या साहित्यातून केलं. त्यांच्या कार्याचा त्यांचे विशेष गौरवास्पद कार्य म्हणजे स्वतः डॉक्टरेट मिळवू न शकलेल्या कवी ज.बी. पवार यांच्या साहित्यावर आणि चळवळीवर अनेक विद्यार्थी केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर परदेशातील साहित्यिक सुद्धा डॉक्टरेट करत आहेत. असे हे व्यासंगी, अभ्यासू, समाजप्रेमी, वाचनप्रेमी व्यक्तिमत्व आजच्या या सुप्रभात समयी आपणाला लाभलेले आहे. मी आदरणीय ज.बी. पवार सर यांना विनंती करते की त्यांनी आपण लेखनाकडे कसे वळलात, कोणत्या वर्षापासून आपण लेखनाला सुरुवात केली, तू झालास मूक समाजाचा नायक ही कविता आपणाला कशी सुचली, या कवितेमागची पार्श्वभूमी. मूळ कविता 35 ओळींची आहे, पण पाठ्यपुस्तकामध्ये मात्र 22 ओळींची कविता समाविष्ट केलेली आहे. तसेच 1982 ते 1994 साली हीच कविता इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेली होती. म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये 2दा ही कविता समाविष्ट झालेली आहे. सर, आपण महाडचा सत्याग्रह आणि सद्य परिस्थिती याबाबत आपण विवेचन करावं, या आंतरजालाच्या माध्यमातून आम्हा विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधावा अशी मी आपणाला विनंती करते. कविता तू झालास मूक समाजाचा नायक, कवी ज.बी. पवार. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव मी कोकणातल्या एका दुर्गम खेड्यामध्ये राहत असल्यामुळे त्यांचं नाव मी कधीही ऐकलं नव्हतं. 6 डिसेंबर 1956 या दिवशी मी त्यांचं पहिल्यांदा नाव ऐकलं आणि ते देखील हुंदक्यांच्या पार्श्वभूमीवर. म्हणजे मी पेपर निर्विकारपणे पेपर वाचायचो आणि माझ्या समोर माणसं रडत होती, तेव्हाच मला
कळलं की ही व्यक्ती कोण, आपल्या कुटुंबातील तर नाही, आपल्याला परिचयाची नाही, पण माझ्या समोरची माणसं ती हुंदक्यानं का रडतात. आणि त्यामुळं त्या दिवशी त्यांचं जे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव माझ्या काळजावर एक प्रकारचं कोरलं गेलं. कोऱ्या पाटीवर जसं एखादं अक्षर कोरलं जातं त्या प्रकारे माझ्या हृदयाच्या आतल्या कोपऱ्यामध्ये हे बाबासाहेब आंबेडकर हे नाव कोरलं गेलं. आणि त्यावेळेपासून मी बाबासाहेबांचं साहित्य, बाबासाहेबांचं एकंदर कर्तृत्व याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे मी मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की जगातला मी असा एकमेव माणूस आहे की ज्यानं गेले अनेक वर्ष सातत्यानं, म्हणजे 50 वर्ष मी सातत्यानं लिहितोय. मी अंडरलाईन करतो सातत्यानं. 50 वर्ष लिहिताना मी प्रत्येक वेळेला माझा लेख, मग तो कोणत्याही विषयावरचा असतो, अगदी आकाशावर असेल, अवकाशावर असेल आणि कशावरही असेल, जो मी लेख लिहितो त्या लेखाची सुरुवात ही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शब्दसमुच्चयानं करतो. त्याचं कारण असं की त्या विषयासंदर्भातलं बाबासाहेबांचं मत काय आहे ते मी आधी सांगण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ मी बाबासाहेब फसवले आहेत असं नाही, परंतु बाबासाहेब मी जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न केलाय. आणि त्यामुळं हा एक जागतिक विक्रम जो नोंदवला गेला नसला तरी पण हा जागतिक विक्रम मी केलेला आहे. गेले 50 वर्ष मी सातत्यानं हे काम केलंय. आता प्रश्न आहे की अशा प्रकारे माझ्या आयुष्यामध्ये माझ्या हृदयावर जे नाव कोरलं गेलंय त्याचा अभ्यास करता करता त्यांनी जे सगळं त्यांचं आयुष्य आहे ते सगळं आयुष्य संघर्षमय होतं. आणि हे संघर्षमय आयुष्य असताना मला त्यांचा संघर्ष जास्त प्रिय वाटला. आणि त्या संघर्षासाठी मी बाबासाहेबांचे हे कार्यकर्तृत्व आहे ते शब्दामध्ये पकडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. खरं तर बाबासाहेब ज्यांनी सुरुवात केलं त्यावेळेस या देशामध्ये काळोखाचं राज्य होतं, म्हणजे त्या साम्राज्य, अज्ञानाचं साम्राज्य होतं. आणि त्या अज्ञानाचं साम्राज्य ज्या होतं त्या काळात बाबासाहेबांनी हा पहिला जनलढा सुरू केला. आणि त्या जनलढ्याला 1976 साली 50 वर्ष पूर्ण होणार होती. हा जनलढा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी चौधार तळ्यावर जे अस्पृश्यांसाठी पाणी मिळत नव्हतं, त्यांना त्या पाणी पिता येत नव्हतं, म्हणजे पशु पक्षी त्या पाण्याचा स्वाद घेऊ शकत होते, परंतु माणसासारखी माणसं ते पाणी पिऊ शकत नव्हती. म्हणून त्यांनी हा जो लढा उभारला, खरं तर हा लढा त्यांच्या आयुष्यातला पहिला लढा. त्याच्या आधी बाबासाहेब हे मी मुद्दाम विद्यार्थ्यांना सांगतो, त्यांनी आपलं पूर्ण सगळं शिक्षण आधी पूर्ण केलं. आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर किंवा आगाध ज्ञान मिळवल्यानंतर मग त्यांनी आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी ते बाहेर पडले. 1919 पासून ते सार्वजनिक जीवनामध्ये आले. आणि 1927 साली त्यांनी हा महाडचा सत्याग्रह सुरू केला. तेव्हा त्याचं कारण असं झालं, या महाडच्या सत्याग्रहाचं कारण असं झालं की 1923 साली तत्कालीन मुंबई राज्य विधिमंडळामध्ये राव बहादूर सी.के. बोले यांनी एक ठराव पाडला होता. आणि तो ठराव असा होता की सार्वजनिक ठिकाणचं ज्या कुठल्या ठिकाणी असतील ही ठिकाणं ही सगळ्या अस्पृश्यांना मोकळे असावी. त्याला तिथं मग ती एसटी असेल, दवाखाना, सार्वजनिक दवाखाना असेल, सार्वजनिक पाणवठा असेल, जी जी सार्वजनिक आहेत त्या सगळ्या ठिकाणी त्याला मुक्तद्वार असलं पाहिजे, असा तो ठराव 1923 साली त्याने मुंबई राज्य विधानसभेमध्ये त्याने तो मांडला होता. तो पासही झाला होता. परंतु 1926 पर्यंत या ठरावाची अंमलबजावणी होत नव्हती. म्हणजे फक्त विधिमंडळात ठराव पास झाला आणि तो दप्तरी राहिला, त्याची अंमलबजावणी होत होती. म्हणून पुन्हा 1926 साली राव बहादूर बोले यांनी पुन्हा त्या ठरावावर ठराव आणला. आणि त्यांनी तो ठरावामध्ये अशी एक क्रांतिकारक बदल असा होता की जे नगरपालिका किंवा ज्या संस्था आहेत, सार्वजनिक संस्था आहेत, या सार्वजनिक संस्थांनी जर याची अंमलबजावणी केलं नाही तर सरकारकडून त्यांना जे अनुदान मिळतं ते अनुदान बंद करण्यात यावं. आता अशा प्रकारे त्यांनी त्यांची आर्थिक नाकेबंदीच करायला सुरुवात केल्यामुळं मग बऱ्याच ठिकाणी हा
ठरावाची अंमलबजावणी होऊ लागली होती. आणि त्याच काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे तोपर्यंत 1919 ते 1927 या काळापर्यंत बाबासाहेब हे लोकांचे नेते म्हणून समोर आले होते. आणि मग त्यांचे जे सगळे सहकारी होते, बाबासाहेबांचे सहकारी हे केवळ अस्पृश्य सहकारी नव्हते, तर त्या काळामध्ये स्पृश्य असलेले जे सगळे सहकारी होते, अस्पृश्य सहकारी होते, या सगळ्यांच्या बळावर त्यांनी असा विचार केला की महाडचे जे तळ आहे हे महाड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये होते. तिथं त्या नगरपालिकेने ठराव आणला आणि ते ठराव त्याची अंमलबजावणी करण्याचा त्यांनी केला. बाबासाहेबांनी आता हा असे अनेक ठिकाणी ठराव पास झाले असतील अंमलबजावणीचे, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी हा उद्देश होता. आणि म्हणून त्यांनी महाड हे गाव उघडलं. त्याचं कारण असं की महाडच्या परिसरामध्ये त्यांचे अनेक मिलिटरीतले सहकारी रिटायर होऊन त्या ठिकाणी स्थायिक झाले होते. त्या काळामध्ये अस्पृश्य माणसांना नोकरी कुठली मिळत असेल तर ती मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळायच्या त्या सैन्यामध्ये होत्या. ते सैनिक रिटायर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात ते महाडला स्थायिक झाले होते, महाडच्या परिसरात स्थायिक झाले होते. आणि त्यात बाबासाहेबांचे जे सगळे सहकारी जे होते, स्पृश्य सहकारी, हे सुद्धा महाडच्या परिसरातलेच होते. आणि म्हणून त्यांनी 19 आणि 20 मार्च 1927 या दिवशी त्यांनी इथे एक मोठी परिषद घ्यायचं ठरवलं. आणि त्या परिषदेचा उद्देश हा होता की आपण जमावाने जायचं आणि 14 तळ्याचे पाणी स्पर्श करायचं, किंवा जो ठराव आहे, बोर्डी ठराव आहे, या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची, असा ठरवल्यानंतर त्यांनी हा कार्यक्रम 20 मार्च 1927 या दिवशी त्यांनी ज्या दिवशी त्यांनी तो ठराव अंमलबजावणीमध्ये आणला. त्याला 1976 साली 50 वर्ष होत होती. मधल्या काळामध्ये 1972 पासून 1976 पर्यंत या काळामध्ये मी सुद्धा लोकांच्या समोर दलित पॅंथरच्या रूपानं एक लढवय्या म्हणून, किंवा दलित पॅंथरच्या रूपानं महिलांच्यावर अत्याचार होणारे जे प्रकार होते त्यांना आडकाठी आणण्यासाठी किंवा त्यांचं निर्मूलन करण्यासाठी एक रणांगणात लढणारा असा म्हणून माझ्या संघटनेची आणि माझी ख्याती वाढली होती. आणि म्हणून मी असा विचार केला की ज्या बाबासाहेबांनी आयुष्यातला पहिला जो जनलढा सुरू केला, तो जनलढा हा पाण्यासाठी आहे. आता पाण्यासाठी बाबासाहेबांनी का सुरू केला हे महत्वाचं, की बाबासाहेबांनी हा लढा 14 तळ्यावरच का केला हे आणखी पुन्हा महत्वाचं आहे. बाबासाहेब जेव्हा तुमच्यासारखे एका परीक्षेमध्ये पास झाले, तेव्हा त्यांच्या एका गुरुजीनं, केळुस्कर गुरुजीने त्याला एक पुस्तक भेट दिली होती. आता आपण त्याच्या भेटी देतो तसं त्या काळात बाबासाहेबांना कृष्णाजी केळुस्कर गुरुजी यांनी गौतम बुद्धाचं चरित्र त्यांनीच लिहिलेलं जे चरित्र होतं ते त्यांनी बाबासाहेबांना भेट दिलं. ते वाचल्यानंतर बाबासाहेबांच्या मध्ये एक आमूलाग्र बदल झाला. का त्यामध्ये पुस्तकामध्ये असं होतं की या देशामध्ये कधी काळी समता होती, स्वातंत्र्य होतं, बंधुभाव होता, परंतु आता सध्या मधल्या काळात बाबासाहेबांनी 1920 पर्यंत बाबासाहेब जेव्हा परदेशात होते तेव्हा त्यांनी पाहिलं की आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य नाही, समता नाही, बंधुता नाही, परंतु परदेशातली लोक मात्र आपल्याला आलिंगन देतात, आपल्या सावलीलाही ते घाबरत नाहीत. इथं मात्र आपल्याला पाणी मिळत, आपल्याला सगळ्या प्रकारची आपली कोंडी केली जाते. म्हणून बाबासाहेबांनी हा महाडच्या सत्याग्रहाला त्यांनी सुरुवात केली. पाण्याचा असा एक मूलभूत असा एक स्थायी भाव असतो. पाणी हे नेहमी समान पातळीत असते. पाणी हे स्तर हा खालीवर नसतो, पाणी समान पातळीत असतं. आणि या समान पातळीतल्या पाण्यासाठी त्यांनी बाबासाहेबांनी पाण्याचाच लढा सुरू केला. आणि हा लढा त्यांनी 1927 साली सुरू केला, ज्याला 50 वर्ष 1977 साली झाली होती. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मी थोडासा एक लढवय्या म्हणून किंवा संघर्षशील म्हणून माझे व्यक्तिमत्व लोकांपुढे होते. आणि म्हणून मी असा विचार केला की बाबासाहेबांच्या त्याच्या पहिल्या जनलढ्याला आपण पुन्हा एकदा लोकांच्या समोर आणलं पाहिजे. त्यांचा तो लढा आहे, तो जनलढा लोकांच्या समोर आणावा या उद्देशानं ती मी कविता लिहिली. म्हणजे ह्या कवितेची ही सगळी पार्श्वभूमी आहे. कविता अशा प्रकारे का लिहिली ही पार्श्वभूमी आहे. आता नेमकं आपण कवितेकडे जर वळलो तर आपल्या लक्षात येईल ही जी कविता आहे ही कविता त्यावेळेला म्हणजे 1982 साली पहिला प्रथम ती इयत्ता 9वी साठी लावण्यात आली होती.
मगाशी मॅडमने म्हटलं की एक मुळातल्या एवढ्या ओळी आहेत आणि त्या आता एवढ्या कमी का झाल्या, तर त्याचं कारण असं त्यावेळेला भाजी फडके, भालचंद्र दिनकर फडके नावाचे जे शिक्षण म्हणजे अभ्यास मंडळाचे प्रमुख होते ते मला येऊन भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की असा निर्णय तर झाला आहे की तुमची कविता घ्यायचीच आहे, परंतु ती आम्ही माझ्याच कविता संग्रहातली पाणी प्यायची सुटी नावाची जी कविता आहे त्या अभ्यासक्रमात इयत्ता 9वीच्या घ्यावी असं त्याने सांगितलं. मी म्हटलं पाणी प्यायची सुटी ही जी कविता आहे ही भारतातल्या 5 लाख खेड्यामध्ये जे वातावरण आहे त्याच्यासारखीच आहे. अगदी शाळा जरी पाणवठ्याच्या बाजूला शाळा जरी असली तरी जी दलित मुलं असतात, शिलुकाची मुलं असतात, त्यांना पाणी पिण्यासाठी बाजूच्या पाणवठ्यावर पाणी पिता येत नाही, त्यांना घरीच जावं लागतं. आणि ही वस्तुस्थिती संपूर्ण 5 लाख खेड्यामध्ये आहे. तेव्हा त्यात काही महत्वाचं नाही, परंतु याच पाण्यासाठी बाबासाहेबांनी जो लढा दिला, तो 1927 साली जो लढा दिला, त्या लढ्यावरची जी माझी कविता आहे ती कविता तुम्ही त्या अभ्यासक्रमात आणली पाहिजे. फडके साहेबांनी मला सांगितलं की ही 9वीच्या मुलांच्या आकलन शक्तीच्या पलीकडची आहे, त्यांना आकलन होणार नाही आणि म्हणून ती कविता टाकता येणार नाही. मी बोललो नाही टाकता आली काय हरकत नाही, नाही टाकलं तरी काय हरकत नाही. मी काय आताच काय म्हातारा झालो नाही का अभ्यासक्रमात यायला माझी उत्सुक नाही. जर टाकायची असेल तर ही कविता टाका, अन्यथा तुम्ही दुसरी कविता कोणती घेऊच नका असं सांगितल्यावर त्यांचा नाईलाज झाला आणि मग त्यांनी संगनमतानं त्यांच्या आणि माझ्या मताने आम्ही त्यातल्या काही ओळी कमी केला. इयत्ता 9वीच्या मुलांची जी शक्ती आहे, आकलन शक्ती आहे, ही आकलन शक्ती लक्षात घेऊन त्यातल्या काही कविता काही ओळी त्यांनी आणि आम्ही काय केला. ही कविता 1982 पासून 1994 पर्यंत इयत्ता 9वीला होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही त्यावेळेला जे विद्यार्थी होते 1982 ते 94 या काळात ज्यांनी माझी कविता वाचली होती ते विद्यार्थी आता बाप झाले, ते आता विद्यार्थी शिक्षक झाले, आजोबा झाले, परंतु तरी देखील त्यांच्यापैकी अनेकांची ही कविता आज ही तोंडपाठ आहे. जेव्हा इयत्ता 10वीला 2018 पासून ते अभ्यासक्रमात आले तेव्हा कित्येक शिक्षकांनी, त्यावेळेच्या विद्यार्थ्यांनी, आताच्या शिक्षकांनी किंवा आताच्या पालकांनी ती मला बोलून अक्षरशः बोलून दाखवली, इतकी त्यांची ती तोंडपाठ दिली होती. आणि मला असं एक समाधान जे होतं, मी जे सुरुवातीला सांगितलं की बाबासाहेब माझ्या कागदावर जे कोरले गेले होते तशाच प्रकारचं विद्यार्थ्यांच्या कागदावर बाबासाहेबांचा लढा तो जर त्यांना पूर्णपणे कळला नाही तरी किमान बाबासाहेबांना या देशातल्या जातीच्या विरुद्ध पहिला जनलढा हा पाण्याच्या रूपाने केला होता, एवढं जरी विद्यार्थ्यांना कळलं तरी पुरेस आहे असं समजून मी याच्यासाठी ही कविता लिहिली. आणि आनंद ह्या वाटतो की आपण जर 5 वर्षाची एक पिढी म्हटली तर गेल्या कित्येक पिढ्या माझी ही कविता वाचत आले. त्यांच्या पुन्हा ती कविता त्यांच्यावर हॅमरिंग करत असल्यामुळे बाबासाहेब चौदार, बाबासाहेब लढा, बाबासाहेब संघर्ष, हे जे सगळं बाबासाहेबांचं संघर्षाचं रूप आहे ते आज अनेक पिढ्या म्हणजे 1982 त्या आतापर्यंतच्या अनेक पिढ्यांना बाबासाहेबांच्या त्या संघर्षाची पुन्हा आठवण करून देण्यात मी यशस्वी झालोय. माझं काम एक प्रकारचं पूर्ण झालंय. आता ही जी कविता मी लिहिली त्या काळामध्ये वातावरण कसं होतं ते आपण पाहायला पाहिजे. मी त्या कवितेच्या सुरुवातीला जसं म्हटलंय, तू निघाला तेव्हा काळोखाचं राज्य होतं. ह्या कवितेची सुरुवातच मी अशी केली आहे की तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. हे जे काळोख आहे हा काळोख म्हणजे अज्ञान होतं, जिकडे तिकडे अज्ञान होतं. आणि या अज्ञानामुळे त्या काळोखामुळे तू निघालास, पण तुझ्या अवतीभोवती गडद असा अंधार होता, अज्ञान होतं आणि तू निघाला होतास, परंतु त्या काळातल्या अज्ञानी जगानं अज्ञानी अंधकारानं तुझं स्वागत सुद्धा केलं नाही. आणि म्हणून एक प्रकारची जी सृष्टी नियम आहे तो सृष्टी नियम असा की ज्यावेळा सूर्य उगवतो त्यावेळा सूर्य उगवला की त्या उगवला की सूर्यफुलं जी असतात ती सूर्याकडे तोंड करतात, जे त्याचं स्वागत करतात, सूर्याचं स्वागत करतात. परंतु त्यावेळेस ती परिस्थिती इतकी भयान होती की त्यांनी या सूर्याचं स्वागत केलं नाही, उलट त्या सूर्याकडे त्यांनी पाठ फिरवली. म्हणजे बाबासाहेबांचा जो लढा होता, संघर्षाचा लढा होता, या संघर्षाचा लढा त्यांनी अमान्य केला. परंतु असं जरी असलं की बाबासाहेबांना एक नवी मळवाट व्हायची होती. त्यावेळेला जी
वहिवाट होती ती वहिवाट अशीच होती की अस्पृश्यानं फक्त सगळ्यांची सेवा करायची. त्यांना मंदिरात जाता येत नव्हतं, त्यांना हातामध्ये पुस्तक घेता येत नव्हतं. ही सगळी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या निर्बंध होते, ही जी वहिवाट होती, ती वहिवाट मोडून एक नवी मळवाट बाबासाहेबांना तयार करायची होती. म्हणून बाबासाहेबांनी मी असं म्हटलंय की तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, जे सगळ्या संपूर्ण समाजानं तुम्हाला एक प्रकारचा विरोध केला होता. आणि मग त्यावेळेला 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 मग तू मळवाटेनं जी मळवाट होती, मळलेली वाट होती, ती मळवाट तू तू नाकारली. त्या मळवाटेने मी जाणार नाही, मला स्वतःची एक नवीन वाट निर्माण करायची आहे. आणि नवीन वाट निर्माण करायची म्हटली तर खाच खळगे असतात. त्याच्यामध्ये खाच खळग्यामुळे आपले पाय रक्तबंबाळी होऊ शकतात. त्याच्यामधला जो काटेरी असतील ते बाजूला काढता काढता आपल्या पाय रक्तबंबाळ होऊ शकतात. म्हणून मळवाटाने जायचे नाकारले तेव्हा तुझे खास कळग्याने स्वागत केलं. मळवाटाने जायचे नाकारले तेव्हा खास कळग्याने जे स्वागत केले. आणि तू त्यावेळेला काय केलं, तू त्यावेळेला ती जी परिस्थिती होती त्या काळातली जी सगळी परिस्थिती होती, अशा प्रकारची अस्पृश्यतेची जी परिस्थिती होती, माणसाची सावली सुद्धा एवढंच नाही तर तळ्यातल्या एखाद्या पाण्यावर जर सावली पडली कोणाची तर ते पाणी सुद्धा प्यायला जात नव्हतं. इतकी भयानक परिस्थिती होती. या परिस्थितीवर तू स्वार झालास, म्हणजे ही परिस्थिती तू आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलास. आणि त्यासाठी तू काय केलं, तू झालास परिस्थितीवर स्वार आणि आणि घडविलास एक नवा इतिहास. एक नवा इतिहास घडला. हा इतिहास घडवला. आणि त्यासाठी तू झालास मूक समाजाचा नायक. हे सगळे मुके होते, बहिरे होते, आंधळे होते, अजगरासारखे निपचित पडलेले होते. त्यांना कणा नव्हता. कणाही नसलेली जी सगळी माणसं होती ती ताट नव्हती, ताठर होऊ शकत नव्हती. या सगळ्यांचा, या मुख्यांचा तू मुकनायक झालास आणि त्यांना तू ताठर केलं. इथं मुकनायक सांगत असताना मला पुन्हा इथं बाबासाहेबांच्या एका वर्तमानपत्राची आठवण करून द्यायची आहे विद्यार्थ्यांना. आणि म्हणून मी म्हटलंय तू त्यांचं वर्तमानपत्र, ते वर्तमानपत्राचं नाव होतं मूक नायक. म्हणजे त्यांनी वर्तमानपत्र 31 जानेवारी 1920 या दिवशी मूकनायक सुरू केलं. आणि त्यामुळे सगळे जे मुके होते ते मुके एका झेंड्याखाली एकवटले. त्या मुख्यांचा तू नायक झालास आणि उभा केलास एक बहिष्कृत भारत. त्याला भारत दोन होते. एका देशामध्ये दोन भारत देश होते. एक भारत होता तो परित्यक्त म्हणजे बहिष्कृत असा, वेशीच्या बाहेरचा असा एक देश होता. आणि दुसरा देश होता तो वेशीच्या आतला होता. तिथं मंदिरं होती, विद्यापीठ होती, तिथं सगळं बाकी होतं. त्याच्यामध्ये ज्या वेशीच्या बाहेरचे जे बहिष्कृत लोक होते त्यांना प्रवेश नव्हता. आणि म्हणून या बहिष्कृत लोकांना उभं करण्यासाठी, त्यांना ताट करण्यासाठी तू एक नवा इतिहास घडवलास. आता इथं बहिष्कृत भारत हे सांगताना पुन्हा मी मुद्दाम बाबासाहेबांचं जे 2 नंबरचं जे वर्तमानपत्र होतं, मुखपत्र होतं, त्याचं नाव होतं बहिष्कृत भारत हे नाव होतं. म्हणजे ज्या बहिष्कृत भारताला त्यांनी ताठर केलं ते बहिष्कृत भारत हे माध्यम होतं. त्या माध्यमाचं नाव एक वर्तमानपत्र होतं, त्याचं नाव होतं बहिष्कृत भारत. अशा प्रकारे. आणि हे करत असताना तू काय केलं, तू फुंकलेस रणशिंग आघात ज्ञानाच्या बळावर. तू फुंकलेस रणशिंग आघात ज्ञानाच्या बळ. तू जे ज्ञान मिळवलं होते, आघात ज्ञान मिळालं होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही नाव जेव्हा पाहता आणि त्यांच्या पदव्या पाहता, एक लांब लचक पदव्यांची लाईन असते. एवढ्या पदव्या आपल्यापैकी भारतातल्या एकाही माणसानं घेतलेलं आपल्याला दिसणार नाही. आणि असे आघात ज्ञान जे मिळवलं होतं, या आघात ज्ञानाच्या बळावर तू फुंकलेस रणशिंग. मुळाची शक्ती ही 3 प्रकारची शक्ती होती. मेंदूची शक्ती, शरीराची शक्ती म्हणजे कमवलेलं शरीर आणि कमवलेला मेंदू. यापैकी कमवलेल्या मेंदूची शक्ती असते ती फार जास्त पॉवरफुल असते, प्रगल्भ असते. आणि म्हणून तुझे जे जे आघात ज्ञानाच्या बळावर जी तू शक्ती मिळवली होती तिच्या आधारे तू रणशिंग फुंकलेस. आता हे रणशिंग युद्ध करायचं तर युद्धातल्या जवानांना त्यांना एक प्रकारची स्फूर्ती आणायची म्हटली तर त्यासाठी रणशिंग फुंकावं लागतं. बाबासाहेबांनी एक प्रकारचा लढा, हा एक लढा निर्माण केला, युद्ध मिळालं.
आणि त्याने रणशिंग फुंकले. ज्या रणशिंगामुळे त्या काळातले जे गलितगात्र लोक होते त्यांच्या अंगामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. तू फुंकलेच रणशिंग अज्ञानाच्या बळावर आणि तोडल्या गुलामांच्या पायातील साखळ्या. सगळे गुलाम होते, त्यांच्या पाय त्यांचे साखळदंड जे कर्कतून बांधले होते हे सगळे साखळदंड हे केवळ आगाध ज्ञानाच्या बळावर तू ते तोडून टाकलेत. तू झालास मोक्ष मार्गाचा नायक असं आपण म्हटलं. आणि त्यांनी मग उभे केलेच. आणि मग तू नंतर काय केलं, हे जे सगळे रणशिंग फुंकल्यानंतर जे सगळे योद्धे तयार झाले होते हे योद्ध्यांना तू चौधार तळ्याच्या ताटावर एखाद्या युद्धामध्ये उभे करावं, शिस्तबद्ध उभे करावं, तशा प्रकारचं तू त्याला उभं केलं. हा बाबासाहेबांचा हा जो लढा चालू झाला होता तो लढा इतका प्रगल्भ होता, इतका पॉवरफुल होता की तुझे शब्द ज्या वेळेला तो लढा काढण्यासाठी जे लोक त्या काळात 3-4 हजार लोक जे त्या तिथे गोळा झाले होते महाडला, त्यांनी ज्यावेळेला ते ऐकले तुझे शब्द तसे की तुझ्या पायाजवळ सगळे महाकाव्य गळून पडावीत. आपल्याला अनेक महाकाव्य माहितीये, रामायण माहितीये, महाभारत माहितीये, इलियड माहितीये. ही सगळी जगातली जी सगळी महत्वाची महाकाव्य आहेत ही महाकाव्य एका व्यक्तीच्या जीवनावर नाहीत. ही वेगवेगळ्या त्या महाकाव्यामध्ये रामायण असेल त्याच्यामध्ये राम आहे, सीता आहे, लक्ष्मण आहे वगैरे वगैरे सगळे. पांडवामध्ये देखील असे अनेक प्रकारचे 100 कौरव आहेत, पांडव आहेत. या सगळ्या लोकांच्यावरती ते महायुद्ध. परंतु हे जे तू युद्ध पुकारलं हे जे त्याच्यामध्ये तू एकटाच नेता होता, तू एकटाच योद्धा होता आणि तुझ्या एकट्यावर ते होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी एके ठिकाणी म्हटले की माझं जीवन ही एक अद्भुत रम्य कादंबरीच आहे. माझं जीवन हे देखील एक युद्ध होतं. आणि म्हणून त्यांनी ते माझं जीवन हे एक महाकाव्यच आहे. एक महाकाव्यासारखं माझे जे मी होतो, कुठं गेलो, झालो काय, केलं काय, हे जेव्हा मी माठे वळून पाहतो तेव्हा मला असं वाटतं की माझं जीवन, माझं आयुष्य हे एक महाकाव्यच होतं. आणि म्हणून हे सगळं हे जे महाकाव्य आहे, बाबासाहेबांचं महाकाव्य आणि प्रचलित असलेली सगळी महाकाव्य आहेत, यांची आपण तुलना केली तर ही सगळी महाकाव्य हे बाबासाहेबांच्या महाकाव्यासमोर ती तुकडी पडावीत असं वाटतं. तुझे शब्द असे की काठ्यांच्या संगीने वाहत. तू जेव्हा त्या लोकांना उद्देशून त्यांना ऊर्जस्वर भाषा केली तेव्हा त्यांच्या अंगामध्ये जी एक प्रकारची उर्मी निर्माण झाली, जी ऊर्जा निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी ज्या हातात काठ्या आणल्या होत्या, त्यांनी आणल्या होत्या. बाबासाहेबांनी सांगितलं होतं प्रत्येक त्यावेळेला माणसाचा जो माणूस घराच्या बाहेर पडायचा तो काठीच घेऊन पडायचा, तर जंगल जिकडे तिकडे असायचं. आणि म्हणून तो माणूस आपल्या हातात काठी घेऊन यायचा. तर त्या काठ्या आल्या होत्या. पण ह्या काठ्या जेव्हा त्या रणांगणाच्या काठावर म्हणजे चौदार तळ्याच्या काठावर जे काठ्या घेऊन उभे राहिले आणि बाबासाहेबांनी ज्यावेळेला ते ऊर्जस्वर भाषण केलं त्यावेळेला त्या काठ्यांचं रूपांतर संगीनीच झालं. आता संगीन म्हणजे आपल्याला माहिती आहे की बंदुकीच्या वरती एक धारदार जे शस्त्र असतं त्याला संगीन म्हणतात. म्हणजे काठी पण गळून पडलं आणि त्या काठ्यांचं रूपांतर हे याच्यामध्ये संगीनीमध्ये झालं. आणि त्या काळात तेव्हा तू जी डरकाळी फोडलीस ती डरकाळी अशी होती. आता डरकाळी कोण सिंहाशिवाय सिंह डरकाळी फोडतो, बाकी कोल्हा काही डरकाळी फोडत नाही. कारण कोल्ह्याच्या डरकाळी आपण म्हणत नाही. त्या सिंहाने, हा जो सिंह होता या सिंहाने जी डरकाळी फोडली त्या डरकाळीचं प्रतिध्वनी इतकं गेलं की त्यामुळं हादरलं आकाश. हा पृथ्वीचं जे पृथ्वी सगळं जे अवकाश आणि आकाश हे जे सगळं ते सगळं हादरलं आणि पृथ्वी सुद्धा डचमळली. पृथ्वी आता ती शेक व्हायला लागली. आता काय करायचंय अशा प्रकारचे वातावरण मिळवलं. म्हणजे तुझी शक्ती तशी होती, तुझे शब्द तसे होते, तुझा संघर्ष तसा होता की त्यामुळं हे जातीयतेचं जे सगळं जंगल होतं ते जंगल आता बेचिराख व्हायची वेळ आली. त्यातला जो आवाज होता, जंगलातला जो आवाज होता त्याचा जो प्रतिध्वनी होता त्या प्रतिध्वनीनं हे एकदम सगळं वातावरण वेगळं केलं. आणि त्यावेळेला हे करता तू पाहिलं की आता पाण्याला सुद्धा आग लागली. चौदार तळ्याच्या पाण्याला आग लागली. आता पाण्याला आग लागणे ही कवी कल्पना जरी असली तरी त्या दिवशी त्या लोकांनी ज्या पाण्याला स्पर्श केला आणि जे तरंग निर्माण झाले या तरंगामुळे आसपासच्या खेड्यामध्ये
त्याची पुनरावृत्ती झाली. आणि मग जे पाणवठे होते आसपासच्या खेड्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रातली जी खेडे होती या खेड्यामध्ये हा जो प्रकार केला त्यामुळे तिकडे प्रत्येक ठिकाणी पाणवठ्यावर झगडे होऊ लागले. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष निर्माण झाले. आणि म्हणून तू तू जे पाणी आहे त्या पाण्याला पेटवलंच असं म्हटलंय. तू पाण्याला पेटवलं. हा लढा मी माझ्या शब्दामध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर 1927चा लढा हा 1976 साली जेव्हा पुन्हा मी त्या लढ्याकडे पाहिलं तेव्हा असं मला असं वाटायला लागलं की आज 50 वर्षाने म्हणजे 76 साली 27 ते 76 आज 50 वर्षाने मी अनुभवतोय सूर्यपुरे आता तुझी ध्यास घेत आहेत. ज्या सूर्यपुराने तुला नकार दिला होता ते पाठ फिरवली होती ती सूर्यपुरं इतक्या दिवसानंतर तुझ्यातली ज्या सूर्याची जी शक्ती दैदिप्यमान शक्ती आहे त्या दैदिप्यमान शक्तीमुळे ती इतका प्रगल्भ सूर्य झाला की आता कळत न कळत सूर्यपुरे हे आता तुझाच ध्यास घेत आहेत. आणि जी लढ्याच्या वेळेला जे रणशिंग वाजलं होतं त्यावेळी जे बिगुल होते ते त्यावेळेला बिगुल बंद झाले होते. बिगुला लढ्याला त्यांनी साथ दिलेली होती. ते तर लढ्याचे बिगुल आता तुझी वाट पाहतायत. पुन्हा एकदा तुझा 14 लढा हा मुखर कधी होतोय याची ते वाट पाहतायत. आणि मी म्हणजे आता समाज हा आता 14 तळ्याचं पाणी थंड झालंय असं म्हटलं मी. 14 तळ्याचं पाणी थंड झालं याचा अर्थ मधल्या काळामध्ये बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं. आणि संविधान निर्माण केल्यानंतर एक समतेसाठी वेगळा अस्पृश्यता निवारण कायदा किंवा बाकीचे सगळे कायदे निर्माण केले. त्यामुळं एक प्रकारचं वातावरण चांगलं झालं होतं. म्हणजे आता लढा हा शांत झाला असं वाटत असला तरी तो शांत झाला नाही. यातली शेवटची जी ओळ माझी आहे जी कवितेमध्ये आलेली नाही ती अशी की आणि तू पेटवतोस मला आता समुद्राला आग आपणच लावली पाहिजे. आता विद्यार्थ्याला आगी लावणे वगैरे असल्या गोष्टी सांगू नये असे असेल कदाचित. म्हणून त्यांची ती शेवटची ओळ त्यांनी आता समुद्राला आग आपणच लावली पाहिजे ही जी माझी शेवटची ओळ आहे ती त्याने ते केले. म्हणजे ही संपूर्ण जी कविता आहे या कविता अत्यंत बाबासाहेबांच्या त्या लढ्याला ऊर्जस्वल करणारी त्या लढ्याला त्यांची आठवण करणारी अशी ही कविता आहे. आणि ही कविता गेल्या अनेक वर्ष ही शिकवली गेल्यामुळे बाबासाहेबांचा हा जो लढा आहे तो विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांच्या काळजावर एक प्रकारचा कोरला जात आहे. आणि याचं मला समाधान आहे. ही कविता अभ्यास मंडळानं आधी सुरुवातीला 9वीला ठेवली. त्यानंतर म्हणजे खूप वर्ष 9वीला होती. त्यानंतर ही कविता आता 10वीला आली. आणि या 10वीच्या ही कविता हिचं भाषांतर जगातल्या जवळजवळ सगळ्या भाषेमध्ये या कवितेचं भाषांतर झालंय. मुळातली जी कविता आहे तिचं या अभ्यासक्रमातल्या कवितेचं नव्हे पण मुळातली जी अनेक ओळींची जी कविता आहे तिथं जगातल्या अनेक भाषेमध्ये भाषांतर झालंय. ब्लॉकेट नावाचा माझा कविता संग्रह इंग्लिश मधला त्याच्यामध्ये ती मोठ्या प्रमाणात आहे. आणि महाराष्ट्र देशातल्या अशी एकही भाषा नाही की ज्या भाषेमध्ये या कवितेचं ट्रान्सलेशन झालं नाही भाषांतर झालं नाही. जागतिक भाषेच्या दर्जाची अशी ही कविता अत्यंत महत्वाची. बाबासाहेबांचा लढा बाबासाहेबांचं दैदिप्यमान असं कर्तृत्व या कवितेमध्ये मी आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि ती कविता पुन्हा अभ्यासक्रमात येते याबद्दल मलाही समाधान आहे. आपल्या सगळ्यांना आरमुटे मॅडम यांनी आपली सगळ्यांची भेट आणून दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं तुम्ही माझं सगळं ऐकलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांचं जे शिक्षक मित्र याला हजर असतील त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न विचारावेत. मी जरा इथं थोड्या वेळासाठी थांबतो. नमस्कार. खरंच सर आज आम्ही धन्य झालो कारण प्रत्यक्ष कवींच्या शब्दातून प्रत्यक्ष जबी पवारांचीच कविता त्यांनीच आम्हाला आज कविता शिकवली. त्यामुळे खरं तर आज आमचे विद्यार्थी सुद्धा धन्य झाले. आज खरंच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यकर्तृत्व असेल 14 तळ्याचा सत्याग्रह अगदी चित्रदर्शी हुबेहूब तुम्ही आमच्या समोर उभं केलं. अगदी मोकळेपणानं गेले जवळजवळ 1 तासभर आम्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधता आहेत. मला एकच प्रश्न विचारावासा वाटतो सर
की ज्या मराठी पाठ्यपुस्तकातील धडे गिरवत गिरवत आपण मोठे झालो, त्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपली कविता एकदा नव्हे तर दोनदा पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट झाली. आणि जेव्हा ही कविता आपल्या या बालभारतीच्या किंवा कुमार भारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट झाली, तेव्हा त्या क्षणी आपणाला काय वाटलं किंवा तो अनुभव किंवा तो क्षण आपण आम्हा विद्यार्थ्यांना सांगावा. मी इयत्ता 9वीला येणार होते, मला माहिती होतं. मी नकारी दिला होता ही कविता घ्या तरच ती. परंतु त्यानंतर ज्या आमच्या दोघांच्या सहमतीनं जी कविता 9वी मध्ये आले, त्यावेळेला पहिल्या प्रथम जेव्हा ती कविता मी पाहिली, मला खरंच समाधान झालं, मला आनंद झाला. त्याचं कारण आता माझे शब्द की मी हे बाबासाहेबांचे जे त्यांचा संघर्ष होता, तो हा जो मी लोकांसमोर विद्यार्थ्यांसमोर आणलाय आणि सर्वसामान्य माणसासमोर आणण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या समोर जे विद्यार्थी म्हणजे कोवळ्या पाठीसारखे असतात, या कोवळ्या मातीवर बाबासाहेबांचा हा लढा चित्रित होतोय याचं मला खूप समाधान झालं. आणि ही कविता अभ्यासक्रम अनेकांच्या अभ्यासक्रम बदलला, पण माझी कविता 1982 पासून 94 पर्यंत ही माझी कविता, त्यामध्ये इतके वर्ष होती, इतके वर्ष त्या लोकांनी विद्यार्थ्यांनी कविता दिली. आणि मग अचानक पुन्हा 2018 साली सुद्धा अशाच प्रकारचा मला सुखद धक्का देण्यात आला की आता त्यावेळेला ती 9वीच्या विद्यार्थ्यांना दिलं होतं. त्याचं आपण त्यावेळेला आकलन शक्ती ही कमी होती असं म्हणत होतं. आता 10वी मध्ये कसं होतं. आणि याच्यामध्ये एक महत्वाचं मला जे समाधान झालं की इयत्ता 9वी पर्यंत आपण जे प्रश्न विचारतात शिक्षक म्हणून, ते प्रश्न असे असतात, अमुक अमुक कवी होते, कवीने काय म्हटलंय. त्याच्या कवीलाच्या नावाला महत्व नसतं. कवींचा जो अर्थ हा असतो, आशय असतो, त्या आशयाला महत्व असतं. परंतु 10वीच्या नंतर आपण असं बघतो की ह्या कवितेमध्ये कवी केशवसुतांनी काय म्हटलंय, केशव मेश्रामाने काय म्हटलंय, की नारायण सुर्वेने काय म्हटलंय, अशा प्रकारचं 1984 पर्यंत कवीने काय म्हटलं असं होतं. आणि 1918 नंतर आता कवी जय पवार हे काय म्हणतायत अशा प्रकारचं अर्थ. म्हणजे मी त्यावेळेला मला माझ्या नावाला महत्व नव्हतं, मला ते महत्वही वाटलं नव्हतं, कारण मला लढा महत्वाचा होता. तो लढा विद्यार्थ्यांच्या पर्यंत गेला. आणि त्यानंतर आता अलीकडच्या काळात तो लढा ज्या माणसानं चित्रित केला त्याचं नाव आता अलीकडच्या विद्यार्थ्यांना कळू लागले. याबद्दल मला तेही समाधान आहे. म्हणजे विदाउट माझ्या नावाशिवाय लढा आणि माझ्या नावासह शिकवण्यात येलेला लढा, हे सगळं दोन्ही मला समाधानकारक आहेत असं मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो. धन्यवाद सर. एकूण 35 ओळींची सर आपली ही कविता आहे. आणि या कवितेतील तुम्हाला म्हणजे सर्वात जास्त आवडलेल्या ओळी किंवा भावलेल्या ओळी कोणत्या? सगळ्याच ओळी तशा अगदी उत्साहवर्धक आहेत, पण तुम्हाला प्रत्यक्ष यातल्या कुठल्या ओळी भावल्या असं मला विचारायचं आहे. त्यातल्या काही ओळी किंवा अभ्यासक्रमात नाही आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलणार नाही. परंतु ज्या अभ्यासक्रमात आहेत त्यापैकी हादरला आकाश, डचमळलं पृथ्वी, ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना सहजता आली, कशी आली ते मला माहित नाही. पण ती हादरला आकाश, अवकाश ज्याला आपण म्हणतो, आकाशाच्या वरती पूर्ण अवकाश, हे अवकाश हादरलं असं जे मी म्हणतोय, जे वेगळ्या प्रकारचं जे वादळ झालं आणि त्यामुळे पृथ्वी डचमळली, पृथ्वी डचमळली हा जो शब्दप्रयोग केला, काठ्यांच्या संगीनी झाला, हे या सगळ्या ज्या 3-4 ज्या संकल्पना मांडल्या आहेत, त्या सगळ्या संकल्पना महत्वाच्याच आहेत आणि त्या मला आवडलेल्याच आहेत. त्या कशा अचानक आल्या त्या मला सांगता येणार नाही, परंतु ते शब्द मात्र माझ्या मतीला आले आणि त्यांनी या शब्दाच्या मतीनं या संघर्षाला मी न्याय देऊ शकलो असं मला वाटतं. धन्यवाद सर. आपले विचार समाज पुढे, विद्यार्थ्यांपुढे तुम्ही व्यक्त करण्यासाठी कवितेचा मार्ग निवडलात की कविता करण्याचा छंद तुम्हाला अगोदरपणापासून म्हणजे बालपणापासून? मी कवितेचं माध्यम असं आहे की ज्या काळात आम्ही लिहायला लागलो होतो त्या काळामध्ये आमचं साहित्य कोणी प्रकाशित करत नव्हता, वस्तुस्थिती तशी आहे. आणि ती करत नसल्यामुळे आणि आमच्याकडे काही त्या काळामध्ये असे पैसे वगैरे नसायचे आणि म्हणून आमचं साहित्य आम्ही प्रकाशितही करू शकत नव्हतो. म्हणजे सगळ्या प्रकारची नाकेबंदीच होती. आणि म्हणून आम्ही त्यातला सगळ्यात जवळचा मार्ग एखादं
एक हा सगळा महाडचा सत्याग्रह आहे हा मी एका कादंबरीच्या रूपाने एका सगळा पूर्ण असा ऐतिहासिक दस्तावेज म्हणून एक पुस्तक लिहू शकलो होतो. परंतु ते पुस्तक एवढं समजा 100 पानाचं पुस्तक ते छपाई करायचं, त्याचा खर्च करायचा, त्याच्याऐवजी ते जर पुस्तक तो जो आशय जर मी 10-12 ओळीमध्ये किंवा 15-20 ओळीमध्ये जर मी देणार असेल तर तो मला सहज शक्य असतं आणि कविता 10-15 ओळीची कविता कोणी छापूही शकत होतं. आणि म्हणून आम्ही त्यावेळेला सुरुवातीला जे दलित साहित्य जे आलं त्या दलित साहित्य अगदी सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात आलं ती कविताच आली. कारण कवितेचं असं आहे की कविता ही जरी छोटी असली तरी कवितेचं काम फार मोठं असतं. मी ह्यासाठी विद्यार्थ्यांना एक मुद्दाम उदाहरण देतो. धनबाद नावाचा आपला बिहारमध्ये एक मोठा जिल्हा आहे धनबाद. या धनबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी होत्या, आजी आहेत त्या खाणी. पण त्यावेळेला जो कोळशाच्या खाणी होत्या त्या कोळशाच्या खाणीमध्ये कामगार जेव्हा खाली जायचे तेव्हा ते आपल्या बरोबर एक लहानसा पक्षी घेऊन जायचे, छोटासा पक्षी पिंजऱ्यामध्ये ते घेऊन जायचे. त्याचा उद्देश असा होता की जसं आपण खाली पृथ्वीच्या पोटात जातो तर तसं विषारी वायू तयार होतात आपल्याला माहिती आहे. आणि तो हे कारागीर हे कामगार जे खाली जायचे ते खाली गेले की विषारी वायू निर्माण झाला की ते त्यांना ती जाणीव व्हायची. ती कशी जाणीव व्हायची, तो जो पक्षी असायचा तो पक्षी तडफडायचा आणि तो काही खून द्यायचा की आता विषारी वायू निर्माण झालाय. म्हणजे त्याला जे ज्ञान आहे ज्ञान होतं ते सगळं ज्ञान त्याला आधी जास्त येतं, ज्याला आपण घाणेंद्रिय म्हणतो किंवा आणि काय म्हणतो हे सगळं त्याला आधी व्हायचं. आणि तो तडफडायला लागला की जीवाच्या आकांतानं हजारो कामगार बाहेर यायचे. म्हणजे एक लहानसा पक्षी, अगदी छोटासा पक्षी, अगदी टिटवीसारखा छोटासा पक्षी, तो पक्षी घेऊन जायला गेल्यावर त्याच्या तडफडण्यामुळे बाहेर लोक यायचे आणि हजारो लोकांचे प्राण वाचायचे. म्हणजे हे कवितेचं त्या लहानशा पक्षाचं काम हजारो लोकांना प्राण वाचवणं होतं. तसं कवितेचं काम, कविता जरी छोटी असली तरी देखील लोकांना चांगला विचार देण्याचं अत्यंत महत्वाचं काम त्या छोट्या कविते करत होती. आणि म्हणून सुरुवातीच्या काळात जर आपण पाहिले दलित साहित्याच्या संदर्भात आपल्याला आज ना उद्या तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. आता आंबेडकरवादी साहित्य म्हणतो याचा अभ्यास तुम्ही कराल त्या तुमच्या लक्षात येईल की सुरुवातीच्या काळामध्ये नारायण सुरू असतील, नामदेव ढसाळ असतील किंवा ही सगळी जी मंडळी जी आहेत, दया पवार, ही सगळी मंडळी, जय पवार, अर्जुन ढाकळे, ही जी सगळी मंडळी आहेत ही सगळी मंडळी सुरुवातीला आपापले कविता संग्रह घेऊन आले, कविता घेऊन आले आणि त्यांच्या त्या कवितेमुळे मराठी साहित्यामध्ये जी घुसळण निर्माण झाली आणि ती घुसळण निर्माण झाल्यामुळे मग पुढे त्याला वेगळ्या प्रकारची जी सगळी यंत्रणा आहेत त्या यंत्रणा खुल्या झाल्या. आणि मग त्यांची मोठी मोठी पुस्तकं बाबुराव बागुलांची असतील की सगळ्यांची मग मोठी मोठी पुस्तकं मोठे मोठे प्रकाशक छापू लागले. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये यांच्या साहित्याला महत्व नव्हतं. हे साहित्य देखील एक प्रकारचं परित्यक्ताचं होतं किंवा बहिष्कृत होतं. हे बहिष्कृत साहित्याला साहित्याचा दर्जा मिळवून देण्याचं कोणी जर काम केलं असेल तर ते कवीने केलं. आणि म्हणून त्या काळामध्ये कवी, जवी पवार, जवी म्हणजे कवी आणि कवी म्हणजे जवी, अशा प्रकारचं एक प्रकारचं त्यावेळेला झालं होतं. म्हणजे कविता आम्ही सुरुवातीला सगळ्यांनी कविताच लिहिल्या. मी कवितेकडे वळलो, त्याचं सगळं वळलो. त्याचं हेच कारण की आम्हाला कमीत कमी साधनामध्ये आम्हाला आमचा विचार लोकांच्या पुढे नेऊन ठेवायचा होता. म्हणून माझ्या मित्रा, मी कवितीच आम्ही सुरुवात केली, कविताच आम्ही निवडला. हे तुला आता मी सांगितलेलं कळलं असेल. सर्वात पहिली लिहिलेली कविता तुमची कोणती होती? तशी मला आता नाही सांगता येणार कारण ती प्रसिद्ध झाली नव्हती आणि प्रसिद्ध झाली नसल्यामुळे ती आता माझ्या संग्रही पण नाहीये. परंतु कविता मी लिहित होतो आणि पहिली प्रसिद्ध झालेली कविता जसं म्हणाल तर माझी नाकेबंदी कविता संग्रहामध्ये जी कविता आहे ती कविता फुटपाथ नावाची जी कविता आहे, ही फुटपाथ नावाची कविता अस्मिता दर्शच्या दिवाळी अंकामध्ये पहिला प्रथम प्रकाशित झाली. म्हणजे एकदम साध्या वर्तमानपत्रात हे नाही तर एका साहित्यिक अंकाच्या दिवाळी अंकात ही पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. ती फुटपाथ नावाची जी कविता होती ती कविता अस्मिता दर्श औरंगाबादहून जे निघायचं
आताही निघतं. त्यामध्ये माझी पहिली कविता प्रसिद्ध झाली आणि ती जेव्हा पहिली प्रसिद्ध झालेली कविता पाहिली त्यावेळेला मला याचा समाधान झालं की त्या कवितेमध्ये अनेक दिग्गज अशा कवींची कविता होती आणि माझं जे नाव होतं ते पहिल्या ओळीमध्ये कुसुमाग्रज वगैरे बाकी सगळी मंडळी होती. त्या कुसुमाग्रजच्या पहिल्या ओळीमध्ये माझं नाव होतं. म्हणजे माझी कविता त्या काळामध्ये अगदी सुरतच्या काळामध्ये कुसुमाग्रज सारख्या एका बड्या कवीने सुद्धा ती कविता वाचली आणि म्हणून त्या समाधान मला झालं की मी आता लिहित राहिलं पाहिजे. पांचावणे सरांनी मग माझ्याकडून बऱ्याचशा कविता लिहून घेतल्या की मी लिहित राहिलो आणि नाट्यमध्ये हा माझा मुक्तछंद नावाचा आमचा जो मित्रांचा जो ग्रुप होता, राया ढाले वगैरे सगळी मंडळी होती, यांच्या मदतीनं आम्ही मुक्तछंद प्रकाशनामार्फत नाकेबंदी हा पहिला 1976 साली पहिला कविता संग्रह आम्ही छापला. त्यावेळेस त्या कविता संग्रहाची किंमत फक्त 5 रुपये होती. फक्त 5 रुपये किंमत होती. मुखपृष्ठ राया ढालेने काढलं होतं आणि सगळी यंत्रणा अशोक शाणे नावाचे मराठीचे सगळ्यात मोठे जे लेखक आहेत यांनी अशोक शाणे यांनी या कविता संग्रहाचं सगळं नियोजन केलं होतं, संयोजन केलं होतं. म्हणजे 2 मोठी नावं त्यावेळेला पहिला प्रथम माझ्या त्या कविता संग्रहाला मिळाली आणि तो कविता संग्रह भारतभर म्हणजे महाराष्ट्रभर तो पोहोचला आणि मोठ्या प्रमाणात ते 5 रुपयाचा अगदी छोटे खाणे असा तो कविता संग्रह होता. कारण पैसे जास्त नव्हते. असेच मित्रमंडळींच्या खिशात हात घालून तो आम्ही कविता संग्रह आम्ही छापलेला होता. आणि त्यामुळे प्रसिद्ध झालेली पहिली कविता ती आहे. लिहिलेली पहिली कोणत्या कविता ती मला आता सांगता येणार नाही कारण ते काही मी प्रसिद्ध जी लिहिली ती प्रसिद्ध झालीच असेल अशातला काही भाग नाही. त्यामुळे मला त्याचे आता नेमकं आठवत नाही. सर तुम्ही स्वतः कवी बनू शकता असे तुम्हाला केव्हा वाटले? परिस्थिती जे होते, वातावरण होते, परिस्थिती होती, हेच माझे मार्गदर्शक होते. आणि बाबासाहेबांचा विचार मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी मोठ्या प्रमाणात वाचला असल्यामुळे त्यांचे विचार आणि फुले आणि बाबासाहेब या दोघांचे विचार हे माझे मार्गदर्शक होतं. आणि परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि ह्या परिस्थिती त्या काळातली परिस्थिती होती. या परिस्थितीने मला एक प्रकारची साथ दिली. त्यामुळे या परिस्थितीवर मी सुद्धा स्वार होऊ शकलो असं तुम्ही मला सांगायचं. विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांसारखं आधी ज्ञान मिळवावं. अगाध ज्ञान त्यांनी मिळवलं. त्याच्याप्रमाणे तुम्ही आधी ज्ञान मिळवावं आणि ज्ञानाने तुम्ही पहिला परिपूर्ण झालात की त्यानंतर तुमच्या अवतीभोवती बाबासाहेबांनीच म्हटलंय की तुमच्या अवतीभोवती फार मोठं जग आहे, वंचिताचं जग आहे, वंचित मंडळींचं जग आहे. या वंचितांच्या जगाच्यासाठी आपल्या शिक्षणाचा आपल्या ज्ञानाचा विनियोग करा हे मी या विद्यार्थ्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो. खूप छान सर. आज पवार सरांनी तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेबद्दल छान असा आमच्याशी संवाद साधला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव या कवितेतून सरांनी मांडला. पारंपरिक वर्णावस्थेत नाकारलेल्या व दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडणाऱ्या एका मूक समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचारांचा प्रकाश दाखवला आणि तोच प्रकाश सरांनी आम्हा 10वीच्या विद्यार्थ्यांना 19वी कविता म्हणजे तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेत तो प्रकाश उमटवला. याबद्दल सरांचे मी खूप खूप आभार. आणि आंतरजालच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी गोड असा संवाद साधला याबद्दल देखील सरांचे खूप खूप आभार. शेवटी मी आमच्या शाळेचे अध्यापक नागवंशी सरांना विनंती करते की सरांचं आभार मानावं. नमस्कार सर, मी चंद्रकांत नागवंशी, सहाय्यक अध्यापक यशवंतनगर हायस्कूल. विद्यार्थी मित्रांनो, सरांचा परिचय त्यांच्या विवेचनातून तुम्हाला आला असेल. स्वातंत्र्यामध्ये जे शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि त्यानंतर पहिली पिढी जी शिकून बाहेर पडली आणि त्यामधील जे वंचित समाजातील जी पिढी होती, दया पवार वगैरे आणि जय पवार सर, नामदेव ढसाळ सर, तर यांनी हे जे साहित्य निर्माण केलं या साहित्याला सुद्धा बहिष्कृत करण्यात आलं होतं. म्हणजे त्यांना सुद्धा मेन स्ट्रीम मध्ये मुख्य प्रवाहामध्ये मांडलं गेलं जात नव्हतं. त्यावेळेस जे साहित्यिक होते ते रोमॅन्टिक साहित्य म्हणून त्यांनाच मुख्य आधार होता. परंतु हे जे दलित साहित्य म्हटलं जातं, आदिवासी, कामगार साहित्य, हे जे साहित्याचे वेगवेगळे पैलू आहेत, हे सगळे पैलू म्हणजे मानवी जीवनाशी निगडीत होते, मानवी वेदनांशी निगडीत होते, मानवाच्या सुखदुःखाशी निगडीत होते. आणि हेच खरं साहित्य आहे.
हे 1970 नंतर मोठ्या प्रमाणात पुढे आलं. कारण वाचक जे आहे ते वाचक या साहित्याकडे फार मोठ्या प्रमाणात वळले. आणि माझं तर मत आहे की जे मुख्य साहित्य मानलं जातं ते मागं पडलं आणि हे जे साहित्य आहे दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, कामगारांचं साहित्य, आदिवासींचं साहित्य, अशा सगळ्या प्रवाहाचं स्त्री साहित्य, तर हे सगळं साहित्य पुढे आल्यामुळं हेच खरं मुख्य साहित्य आहे. कारण यामधून या सर्व समाजांच्या वेदना मांडल्या गेल्या आणि यामधील हे एक महान कवी आपल्याशी आज व्यक्त झालेत, आपल्याशी संवाद साधला माननीय जे.व्ही. पवार सर. त्याचबरोबर सरांचं जी पहिली कविता प्रकाशित झाली ते माननीय गंगाधर पानतावणे सर यांच्या अस्मितादर्शी या साहित्यातून, म्हणजे त्या मासिकातून, त्रैमासिक होतं ते, नंतर द्वैमासिक, तर ह्याचे मी सुद्धा सभासद होतो त्यावेळेला काही कालखंड विद्यार्थी असताना. त्यामुळे बरेचच मी वाचन केलेलं आहे त्या संदर्भातलं. संविधान प्राप्त नंतर स्वातंत्र्य, संविधानाच्या प्रास्ताविकात सांगितलेलं आहे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे प्रस्थापित करणं हे आपलं कर्तव्य आहे नागरिक म्हणून. आणि म्हणून सरांनी जे शेवटची ओळ सांगितली होती आपल्या कवितेमध्ये, की जे आपल्या पुस्तकामध्ये नाहीये, की आपण सागराला आग लावायला हवी. सागराला आग लावायला हवी म्हणजे काय, तर बाबासाहेबांनी जो पाण्यासाठी संघर्ष केला, तर नेमकी केवळ आज ही एवढी एकमेव समस्या आहे का, इतर समस्या मिटलेली आहे. मग आजच्या सुद्धा समस्या आहेत मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. कोणकोणत्या समस्या आहेत, तर अनेक समस्या समोर बघतो. स्त्रियांच्या तर आता दररोज बघतो आपण पेपरमध्ये, तर ही सुद्धा एक सामाजिक समस्या आहे. स्त्रियांच्यावरती होणारे अन्याय अत्याचार समस्या आहेत, कामगारांच्या समस्या आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, सगळ्या समस्या. आणि ह्या समस्यासाठी पेटून उठणं, याचा अर्थ ह्या सगळ्या समस्या घेऊन पुढे येणं म्हणजे सागराला आग लावणं. आणि म्हणून मला वाटतं कविता हे त्यातून अभिप्रेत असावं की बाबासाहेबांनी एक त्या चवदार तळ्याला आग लावली, आपण त्याच्यापेक्षा मोठा संघर्ष करायला हवा, आपण तसं बनायला हवं. हा संदेश देणारे महान कवी या ठिकाणी आज आपल्या शाळेत वेबिनारच्या माध्यमातून उपस्थित झाले, त्याबद्दल संग्राम शिक्षण संस्था यशवंतनगर सांगली या संस्थेचे एकमेव उत्तम उदयास आलेली शाळा यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर, तर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आमच्या वेबिनारच्या माध्यमातून उपस्थित राहून मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी माननीय जे.व्ही. पवार सर यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पवार सर, खरंच आज आपण इथं आलात. प्रत्यक्ष आपण आम्हा विद्यार्थ्यांना तुम्ही कविता शिकवलीत, त्याचबरोबर त्यासाठी हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी जितकं मोलाचं सहकार्य आपलं लाभलं, तसंच आपले चिरंजीव तेजवीर पवार सर यांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य लाभलं. त्यामुळे मी दोघांचे मनपूर्वक मी शाळेच्या वतीनं, आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कदम सर या सर्वांच्या वतीनं पुनश्च एकदा आभार मानते आणि आपण थांबूयात. धन्यवाद सर.